मासे खाणं आरोग्यासाठी किती फायद्याचं आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलंय। माशांमध्ये असलेलं उच्च गुणवत्तेचं प्रथिन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, जीवनसत्वे आणि खनिजे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात। पण तुम्हाला माहिती आहे का की हेच मासे कधी कधी तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतात। होय मित्रांनो, जसं प्रत्येक चांगल्या गोष्टीची मर्यादा असते तसंच काही विशिष्ट प्रकारचे मासे असे आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसून उलट हानिकारक असतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आरोग्यासाठी घातक अशा 5 माशांबाबत। हे मासे तुमच्या शरीरात कसे दुष्परिणाम करतात आणि त्यांचे सेवन टाळणं का अत्यंत गरजेचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। खरं तर मासे नियमित प्रमाणात खाल्ले तर शरीराला काही त्रास होत नाही, पण आजच्या काळातील प्रदूषण, नद्या समुद्रात वाढलेले रासायनिक पदार्थ आणि बाजारातील चुकीची पैदास पद्धती यामुळे काही माशांमध्ये धोकादायक घटकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। विशेषतः काही माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण म्हणजेच मर्क्युरी लेवल इतके वाढलेले असते की ते शरीरात जमा होऊ लागतं आणि हा पारा शरीरात साचायला लागला की आपल्या मज्जासंस्थेवर, हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होतात। त्यामुळे आपण कधीही अपेक्षा न केलेले आजार शरीराला ग्रासू शकतात। याच पाऱ्यामुळे आणि प्रदूषणामुळे काही मासे खाल्ल्यास हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल, कर्करोगाचा धोका, थायरॉइड समस्या, गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या विकासातील त्रुटी आणि अगदी अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात। त्यामुळे कोणते मासे टाळायचे आणि बाजारात मासे घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 हानिकारक माशांबद्दल सविस्तरपणे माहिती घेणार आहोत जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी टाळणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्हाला तिलापिया मासा किती लोकप्रिय आहे हे माहिती आहेच, बट पॉप्युलॅरिटी डझंट ऑलवेज मीन सेफ्टी। बाजारात वाढलेल्या मागणीमुळे हा मासा नैसर्गिकरित्या पकडला जात नाही, तर मोठ्या शेतांमध्ये कृत्रिम पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाढवला जातो। या शेतांमध्ये माशांना स्वच्छ नैसर्गिक खाद्य देण्याऐवजी अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणारे कचरा आधारित पदार्थ किंवा प्राण्यांच्या मलमूत्रातून तयार केलेले खाद्य दिले जाते। अशा घाणेरड्या वातावरणात वाढलेल्या तिलापियामध्ये घातक जीवाणू आणि रोगकारक सहज वाढतात। त्यामुळे ह्या माशाचे सेवन केल्याने विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता खूप जास्त वाढते। अनेक वेळा ह्या माशांच्या शरीरामध्ये कीटकनाशकांचे अवशेषही सापडतात, ज्यामुळे मानवामध्ये हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि गंभीर न्यूरोलॉजिकल त्रास उद्भवू शकतो। तिलापिया माशाची आणखी एक खूप मोठी समस्या म्हणजे त्याचे पोषण मूल्य। इतर माशांच्या तुलनेमध्ये तिलापियामध्ये प्रथिनांची पातळी कमी असते आणि उलट शरीरात हानिकारक रसायनं साठवण्याची क्षमता अधिक असते। उदाहरणार्थ, डायब्युटिलिन नावाचं एक रसायन ह्या माशामध्ये वारंवार आढळतं, जे शरीरात गेल्यानंतर ॲलर्जी, दमा आणि श्वसनाचे विकार वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं। याशिवाय शेती केलेल्या तिलापियामध्ये डायऑक्सिन नावाचं विषारी संयुग मोठ्या प्रमाणात जमा होतं आणि कधी कधी नैसर्गिक माशांपेक्षा 10 पट अधिक। डायऑक्सिन शरीराच्या पेशींवर थेट परिणाम करतं आणि दीर्घकालीन साठवणीनं शरीरातील चरबी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि हार्मोन्सचा समतोलही बिघडतो। 2008 सालच्या एका महत्त्वाच्या संशोधनात हेही स्पष्ट झाले की तिलापिया मासा ओमेगा 3 नव्हे तर ओमेगा 6 फॅटी ऍसिडने भरलेला असतो। ओमेगा 6 जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढतं, ज्यामुळे संधिवात, दमा, त्वचेचे आजार आणि अनेक दीर्घकालीन दाहक विकार अधिक तीव्र होतात। एवढेच नव्हे तर ओमेगा 6 चे जास्त प्रमाण हृदयाच्या आरोग्यावरही घातक परिणाम करते, रक्तदाब वाढवते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण करते आणि परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो। त्यामुळे तिलापिया मासा स्वस्त आणि सहज उपलब्ध असला तरी त्यामागे लपलेले धोके अत्यंत गंभीर आहे। आरोग्य जपायचे असेल तर ह्या माशाला आपल्या आहारातून दूर ठेवणं हेच सर्वात सुरक्षित पाऊल ठरेल। मित्रांनो, ट्यूना मासा दिसायला आकर्षक आणि पोषक तत्वांनी भरलेला असला तरी त्यामागे लपलेला धोका अनेकांना माहिती नसतो। या माशामध्ये बी व्हिटॅमिन्सचा संपूर्ण समूह, व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे अनेक लोक त्याला सुपरफूड मानतात। पण समस्या इथूनच सुरू होते, कारण ट्यूना हा खोल समुद्रातील मोठ्या आकाराचा शिकारी मासा असल्यामुळे त्याच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढते। पारा आपल्या शरीरात गेल्यानंतर तो सहज बाहेर निघत नाही, उलट रक्तप्रवाह आणि मज्जासंस्थेत साठून राहतो। यामुळे स्मृतिभ्रंश, मज्जासंस्थेचे आजार, हृदयविकार आणि पचनसंस्थेचे गंभीर त्रास उद्भवू शकतात। याचे दीर्घकालीन सेवन केल्याने शरीरात पाऱ्याचा साठा धोकादायक पातळीवर जातो आणि परिणामी काही वेळा रुग्णालयात उपचारांची आवश्यकता भासते। त्यामुळे फायदे पाहून हा मासा रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करणं अनेकदा उलट ठरू शकतं। याहूनही धोकादायक गोष्ट म्हणजे काही व्यावसायिक मत्स्य व्यवसायांमध्ये ट्यूना माशाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना हार्मोन्स आणि अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन दिले जाते। हे इंजेक्शन त्यांच्या वाढीचा वेग वाढवतात, पण त्याच वेळी त्या पदार्थांचे अवशेष माशाच्या शरीरात साठतात,
जेव्हा आपण असा मासा खातो तेव्हा हे रासायनिक घटक थेट आपल्या रक्तात मिसळतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स, पचनाच्या तक्रारी, यकृताच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचे धोके निर्माण करतात. काही संशोधनात तर ह्या रसायनांचा दीर्घकाळ परिणाम म्हणून कर्करोगाच्या शक्यतेत वाढ देखील आढळली आहे. त्यामुळे ट्यूना मासा पोषक असला तरी त्यातील पारा आणि रासायनिक इंजेक्शनचा दुष्परिणाम लक्षात घेतला तर हा मासा नियमित किंवा मोठ्या प्रमाणावर खाणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. मॅक्रेल मासा पौष्टिक आणि चवीला उत्तम असला तरी त्यामध्ये दडलेला धोका अनेकांना माहिती नसतो. या माशामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी, हाडांसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे अनेक लोक मॅक्रेलला उत्तम समुद्री खाद्य मानतात. परंतु हा मासा खोल समुद्रात राहतो आणि अन्न साखळीच्या वरच्या स्तरावर असल्यामुळे त्याच्या शरीरात पाऱ्याचं प्रमाण झपाट्याने वाढतं. पारा शरीरात गेल्यानंतर सहज बाहेर निघत नाही, तो रक्तात आणि अवयवांमध्ये साठतो. ही साठवण जसजशी वाढत जाते तसतसे शरीराची कार्यक्षमता कमी होऊ लागते आणि मज्जासंस्था, मेंदू, हृदय आणि पचनसंस्था गंभीररित्या प्रभावित होतात. अशा प्रकारे पाऱ्याने हेविली कंटॅमिनेटेड असलेला मॅक्रेल दीर्घकाळ किंवा वारंवार सेवन केल्यास अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यात थकवा, चक्कर येणे, एकाग्रता कमी होणे, हातपाय सुन्न होणे, दृष्टी कमी होणे आणि मज्जासंस्थेचे विकार हे सामान्य दुष्परिणाम आहे. अधिक प्रमाणात सेवन झाल्यास हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार आणि गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मॅक्रेल मासा पोषक गुणांनी भरलेला असला तरी त्यातील पाऱ्याचा धोका लक्षात घेतल्यास हा मासा नियंत्रित प्रमाणात आणि काळजीपूर्वक खाणेच अधिक सुरक्षित ठरते. सार्डिन हा समुद्री मासा लोकप्रिय असला तरी त्यामागे एक गंभीर वास्तव दडलेलं आहे, जे अनेकांना माहितीच नसतं. हा मासा ट्यूना आणि मॅक्रेल प्रमाणेच खोल समुद्रात वाढतो आणि त्यामुळे त्याच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण खूप जलद वाढते. साधारणतः हा मासा पौष्टिक म्हणून ओळखला जातो कारण त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि काही महत्त्वाची लाईफ सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स असतात. पण त्याचबरोबर ह्या माशाचे आणखी एक कटू सत्य म्हणजे त्याच्यामध्ये जमा होणारा भारी धातू, पारा. हा धातू शरीरासाठी अगदी सूक्ष्म प्रमाणात सुद्धा धोकादायक ठरू शकतो. जसे आपण पाहिले की शरीरात तो एकदा जमा झाला की सहज बाहेर निघत नाही आणि हळूहळू पेशींवर, मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करू लागतो. सार्डिनचा नियमित किंवा जास्त प्रमाणात उपयोग केल्याने पाऱ्याचे प्रमाण रक्तात वाढू लागते आणि त्याचे दुष्परिणाम दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यामध्ये शरीरातील कमजोरी, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, हातपाय सुन्न होणे आणि नर्वस सिस्टीम्सवर होणारा ताण यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये पारा हृदयरोगाचा धोका वाढवतो, रक्तदाब अस्थिर करतो आणि गर्भवती महिलांमध्ये बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे सार्डिन मासा पोषक गुणधर्माने समृद्ध असला तरी त्यातील पाऱ्याचं वाढतं प्रमाण लक्षात घेता हा मासा मर्यादित प्रमाणात आणि सावधगिरीनेच सेवन करणं अधिक सुरक्षित ठरतं. मित्रांनो, बरेच लोक कॅटफिश हा सुरक्षित आणि परवडणारा पर्याय आहे असं मानतात, कारण ह्या माशामध्ये पाऱ्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. परंतु सर्व प्रकारचे कॅटफिश सारखे नसतात. काही विशिष्ट प्रजाती, विशेषतः कृत्रिमरित्या झपाट्याने वाढवण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमुळे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. ज्या कॅटफिशला आकार आणि वजन पटकन वाढवण्यासाठी रासायनिक मिश्रण किंवा प्रतिबंधित पदार्थ दिले जातात, अशा माशांचे सेवन दीर्घकाळ करत राहिल्यास शरीरात हानिकारक तत्वांचे संचय होऊन गंभीर आजारांची शक्यता वाढू शकते. याशिवाय काही कॅटफिश पाण्याच्या अतिशय खालच्या थरात राहतात, त्यामुळे तळातील कचरा, औद्योगिक प्रदूषक किंवा जड धातू त्यांच्या शरीरामध्ये सहज साचतात. दुसरीकडे प्रत्येक वेळी धोका फक्त रसायनांचाच नसतो. अनेक वेळा मासा कोणत्या प्रकारच्या पाण्यात राहिला किंवा कोणत्या परिसरातून पकडला गेला हे अधिक महत्त्वाचे ठरते. दूषित तलाव, नाले किंवा औद्योगिक क्षेत्रांच्या जवळील पाण्यांमध्ये राहणाऱ्या कॅटफिश मध्ये प्रदूषकांचे प्रमाण नैसर्गिकरित्या अधिक असते. अशा माशांचे सेवन केल्याने हे प्रदूषक थेट आपल्या शरीरात प्रवेश करतात. काही प्रजातींमध्ये अगदी बारीक, नजरेला न दिसणारी लहान हाडेही असतात, ज्यामुळे खाताना गिळताना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिसायला साधा वाटणारा हा मासा योग्य माहिती नसल्यास अनपेक्षित धोके निर्माण करू शकतो. तथापि काही साध्या सवयी अंगीकारल्यास हे धोके मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. सर्वप्रथम खरेदी करताना कोणती प्रजाती घेत आहात याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः बंदी घालण्यात आलेल्या किंवा संशयास्पद पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या प्रजाती टाळाव्या. दुसरे म्हणजे मासे नीट स्वच्छ धुवून योग्यरित्या शिजवणे आवश्यक आहे. वाफवलेले, बेक केलेले किंवा भाजलेले मासे तळलेल्या माशांपेक्षा अधिक आरोग्यदायी पर्याय आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरोदर महिला, गर्भधारणेची तयारी करणाऱ्या महिला आणि लहान मुलांनी अशा माशांचे सेवन कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक करावे. योग्य स्त्रोत, योग्य स्वयंपाक आणि योग्य माहिती यामुळे कॅटफिश सुरक्षितपणे खाता येऊ शकतो. मित्रांनो, मासे खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी ते योग्य पद्धतीने निवडून आणि शिजवून खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ताजे मासे नेहमी चमकदार दिसतात,
त्यांना उग्रवास नसतो आणि त्यांची त्वचा घट्ट आणि लवचिक असते. अशा चिन्हांकित गोष्टींकडे लक्ष दिल्यास दूषित, जुने किंवा खराब मासे टाळता येतात. विशेषतः पावसाळ्यात पाण्यात वाढलेलं प्रदूषण माशांपर्यंत पोहोचतं, त्यामुळे ह्या काळामध्ये मासे खरेदी करण्यापूर्वी जास्त दक्षता घ्यावी. यासोबतच मासे नेहमी पूर्णपणे शिजवूनच खावे, कारण अपूर्ण शिजवलेल्या माशांमध्ये जीवाणू किंवा परजीवी असू शकतात, जे पचनाच्या तक्रारींसह गंभीर आजारही निर्माण करू शकतात. माशांसोबत कोणते पदार्थ टाळावेत याचंही भान असणं अत्यंत आवश्यक आहे. मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ घेतल्यास काही लोकांमध्ये पचनाच्या समस्या, गॅस, जुलाब किंवा त्वचेवर त्रास उद्भवू शकतो. तसेच जड, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ माशांसोबत खाल्ल्यास शरीरावर भार येतो आणि पचनक्रिया मंदावते. काही लिंबूवर्गीय फळे किंवा अत्यंत आम्लयुक्त पदार्थही काहींमध्ये अस्वस्थता वाढवतात. त्यामुळे माशांच्या जेवणासोबत हलके, सोपे आणि पचनास अनुकूल साथीचे पदार्थ निवडणे अधिक चांगले आहे. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि लहान मुलांसाठी पारा जास्त असलेल्या माशांपासून दूर राहणे विशेष गरजेचे आहे, कारण अशा माशांचा दीर्घकालीन प्रभाव मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या विकासावर परिणाम करू शकतो. मासे किती प्रमाणात खावे याची मर्यादाही पाळणं आवश्यक आहे, कारण अतिसेवन केल्यास पारा, सूक्ष्म रसायने किंवा पर्यावरणीय विषद्रव्ये शरीरात साचू शकतात. शिजवलेले मासे वेळेत खाणं आणि उरलेले मासे योग्य तापमानात साठवणूक करणं अत्यावश्यक आहे, कारण चुकीच्या साठवणुकीमुळे ते पटकन खराब होतात आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो. योग्य निवड, स्वच्छता, शिजवण्याची पद्धत आणि संयमित सेवन यामुळे मासे खाण्याचा आनंद सुरक्षितपणे उपभोगता येतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.